मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे सुखी माणसाचा सदरा. ही फार फार पूर्वीची गोष्ट आहे बरं का. कोणेकेकाळी एक राजा होऊन गेला. तो अतिशय श्रीमंत होता, अतिशय वैभव संपन्न होता. त्याच्याकडे खूप सोनं नाणं द्रव्य होतं. त्याचा भव्य असा राजवाडा होता. अतिशय भव्य दिव्य इमारती त्या राज्यामध्ये होत्या. राज्यातील लोक सुखी होती. हळूहळू राजा अतिशय आळशी बनला आणि तो आपल्या राजवाड्यातून बाहेर पडेनासा झाला आणि तो आपल्या ऐशोआरामामध्ये मग्न झाला. दिवसभर तो आपल्या राजवाड्यामध्ये खायचा प्यायचा आणि लोळायचा. काही दिवसांनी तो सारखा आजारी पडू लागला. खूप इलाज केले त्याने, खूप हकीम खूप वैद्य बोलवले, परंतु काही उपयोग होईना. त्याचा आजारपण काही दूर होईना. त्या राज्यामध्ये एक जुना जाणता असा वृद्ध माणूस होता. त्याने हे सगळे जाणले. तो राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही सुखी माणसाचा सदरा मिळवा. तो सदरा घातल्यावर तुम्ही नक्की बरे व्हाल. राजाला हे ऐकून आशा वाटली बरं का. आता आपण बरे होऊ. एवढे इलाज केले, एवढे वैद्य केले, हाही उपाय करून बघू. राजाने प्रधानाला हुकूम केला की प्रधानजी, आपल्या राज्यामध्ये जो कोणी सुखी माणूस आहे त्याचा सदरा मला आणून द्यावा. प्रधानाने सेवकांना राज्यामध्ये धाडायला सुरुवात केली. सेवक अनेक लोकांना जाऊन भेटत होते. लोकांना ते विचारत असत, काय हो, तुम्ही सुखी आहात का? त्याबरोबर अनेक लोक आपापलं गाऱ्हाणं आपापली दुःख त्या सेवकांजवळ सांगत असत. कुणी सांगे, नाही हो, मी पण सारखा आजारी आहे, बघा ना. त्यानंतर कुठल्या दुसऱ्या माणसाला विचारल्यावर तो म्हणत असे, छे हो, सुखी कुठला, हे बघा मी तर पांगळा आहे, मला एक हात नाही, एक पाय नाही आहे. दुसऱ्या एका वृद्ध अशा बाईला एकदा सेवकाने विचारले. ती म्हणाली, छे, आत्ताच माझी आई देवाघरी गेली आहे, त्यामुळे मी अतिशय दुःखात आहे. एका घरामध्ये सेवक गेला असता त्या घरातल्या सगळ्यांनी सांगितलं, आम्ही अतिशय गरीब आहोत, आमच्याकडे खायला प्यायलासुद्धा काही नाही आहे. दुसऱ्या एका घरामध्ये सेवक गेले. तिथे ती आई म्हणाली, छे, माझ्या घरात कुठलं आलं आहे सुख, माझ्या घरात गोड नवरी झालेली 30 वर्षाची मुलगी आहे, तिचं लग्न होत नाही आहे, त्या काळजीने आम्ही अगदी त्रस्त आहोत, आमच्याकडे कुठलं आलं आहे सुख. एका घरामध्ये गेले असता तिथे एक माणूस डोक्याला हात लावून बसला होता. सेवक म्हणाले, काय हो, तुम्ही सुखी आहात का? आम्हाला राजाने सुखी माणसाचा सदरा आणायला धाडलं आहे. तो म्हणाला, कुठलं आलं आहे सुख, इथे वर्षभरात पाऊस पडला नाही, माझी सगळी शेतजमीन कोरडी पडली आहे, ठणठणीत, एकही पीक तिथे मला काढता आलेलं नाही. असं करता 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 सगळ्या राज्यामध्ये हिंडून झालं. सेवकही कंटाळून गेले. एक दिवस प्रधानजी स्वतः बाहेर पडले आणि हिंडू लागले. एका शेतामध्ये एक माणूस काम करत होता बरं का. कामामुळे त्याच्या अंगावर घाम आलेला होता. प्रधानजींनी त्यांना विचारलं, काय हो, कसे आहात? त्याबरोबर शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अगदी चमक आली, हसू आलं त्याच्या तोंडावर. त्याचं ते स्मितहास्य पाहून प्रधानजी आश्चर्यचकित झाले. शेतकरी म्हणाला, ईश्वराच्या कृपेने मला कोणतेही दुःख नाही महाराज. हे ऐकून प्रधानजींना अतिशय आनंद झाला, कारण त्यांना स्वतःला सुखी माणूस सापडला होता. त्या शेतकऱ्याला घेऊन प्रधानजी आपल्या राजवाड्यामध्ये आले, राजाकडे घेऊन आले आणि त्याने राजासमोर त्याला उभे केले आणि म्हणाले, महाराज, हा बघा सुखी माणूस. त्याबरोबर राजाने त्याच्याकडे पाहिले, परंतु त्या शेतकऱ्याने नुसते धोतरच घातलेले होते आणि खांद्यावरती एक पंचा टाकलेला होता.
त्या माणसाने सदरा घातलेलाच नव्हता. तेव्हा राजा म्हणाला, अरे प्रधानजी, पण ह्या सुखी माणसाकडे सदरा कुठे आहे? त्याने सदरा घातलेलाच नाही आहे. त्याबरोबर प्रधानजी म्हणाले, अहो पण ह्याने स्वतःने मला त्याच्या तोंडाने सांगितलं आहे की ईश्वराच्या कृपेने त्याला कोणतेही दुःख नाही आहे, तो अतिशय सुखी माणूस आहे. बघा ना, तो शेतामध्ये काम करताना सुद्धा अतिशय आनंदाने हसत होता, नाचत होता, गात होता, आणि हे सगळे पाहूनच मी त्याला तुमच्याकडे आणले आहे. ते पाहिल्यावर तो राज्यातील वृद्ध माणूस दरबारात पुढे आला आणि तो म्हणाला, महाराज, याच्या अंगावरचा आलेला जो घाम आहे की नाही, परिश्रमामुळे आलेला घाम हाच त्याचा सदरा आहे. तो तुम्ही घाला, म्हणजे तुम्ही आपोआप बरे व्हाल. महाराजांना समजून चुकले. आपला आळस हाच आपला शत्रू आहे. आपण आळशीपणाने आपल्या राजवाड्यामध्ये खूप आळस करून आराम केला. आता तो सोडला पाहिजे आणि आळस आराम सोडून आपण व्यायाम आणि परिश्रम करण्याचा संकल्प केला पाहिजे. हे राजाच्या लक्षात आल्यावर राजांना आपली चूक आता सुधारायचे ठरवले आणि व्यायाम आणि परिश्रम करण्याचा संकल्प केला. आणि काय म्हणतात, थोड्याच दिवसात त्याचे आजारपण दूरसुद्धा झाले. तो ठणठणीत बरा झाला. तेव्हा तात्पर्य काय आहे मुलांनो? परिश्रम हाच सुखाकडे जाण्याचा मार्ग असतो. सुखी माणसाचा सदरा हा दुसरीकडे कुठे शोधायचाच नसतो. तो आपला आपण परिश्रमामुळे आलेल्या घामाचा सदरा म्हणजेच सुखी माणसाचा सदरा. तेव्हा तुम्ही पण सगळ्यांनी खूप परिश्रम करा. आत्ता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात. खूप शिकण्यासाठी परिश्रम हे करायलाच पाहिजेत, प्रयत्नही करायलाच पाहिजेत, आणि मग तुम्हालाही सुखी माणसाचा सदरा नक्की मिळेल. आवडली ना गोष्ट?